मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये एमसीएच्या वतीने शरद पवार यांच्या नावाने स्टँडचं नामकरण करण्यात आलं। तसं शरद पवार आणि क्रिकेटचं नातं फार जुनं आहे, पण तुम्हाला माहिती आहे का शरद पवारांची क्रिकेटमध्ये एंट्री कशी झाली? आश्चर्याची गोष्ट म्हणजे आयसीसीचं अध्यक्षपद शरद पवारांना पाकिस्तानमुळे मिळालं होतं। त्यामागची इनसाइड स्टोरी तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया। पहिलं तर शरद पवारांची क्रिकेटमध्ये एंट्री कशी झाली ते पाहूया। बॅरिस्टर शेषराव वानखेडे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत दोन गोष्टी केल्या। एक नवं स्टेडियम उभारलं आणि दुसरं म्हणजे गरवारे क्लब हाऊस सुरू केलं। क्लब असल्यामुळे याची स्वतंत्र सदस्य नोंदणी व्हायची। मुंबईत वेगवेगळ्या क्रिकेट क्लब्सचे अध्यक्ष मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य असायचे। गरवारे क्लब्सची सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली। शिवाय त्यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनची मेंबरशिप मिळाल्यानं त्यांचं वजन वाढलं। बॅरिस्टर शेषराव वानखेडे गेल्यानंतर गरवारे क्लब्सची मंडळी संख्याबळाच्या आधारावर मुंबई क्रिकेट असोसिएशनचा ताबा घेतील अशी भीती व्यक्त होऊ लागली। तसंच गरवारेची मालकी नक्की कुणाची हा वादही चिघळला। मग तो न्यायालयात गेला। दोन्ही संस्थांनी दरवर्षी 1.5 ते 2 कोटी रुपये कोर्टबाजीत घालवायला सुरुवात केली। त्यावेळी शरद पवारांना मध्यस्थी करण्याची विनंती केली गेली। या प्रकरणामध्ये शरद पवारांनी विनंतीला मान देऊन मध्यस्थी केली आणि गरवारे क्लब हाऊसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली। त्यावेळी गरवारे क्लबमध्ये शिवसेनेचा दबदबा होता। पवारांनी छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवली आणि ती जिंकूनही दाखवली। भुजबळ त्यावेळी शिवसेनेचे महापौर होते। अध्यक्ष झाल्यानंतर पवारांनी न्यायालयातल्या प्रक्रियेतून दोन्ही संस्थांना बाहेर काढलं। दोन्ही संस्थांमधील वाद मिटवला आणि ते एमसीएचे अध्यक्ष देखील झाले। अशा प्रकारे पवारांची स्थानिक क्रिकेटमध्ये एंट्री झाली। आता दुसरं म्हणजे पाकिस्तानने शरद पवारांचं नाव आयसीसी अध्यक्षपदासाठी कसं दिलं ते पाहूया। विश्वकरंडकाच्या सामन्याचं आयोजन भारतात करण्याची इच्छा होती, पण त्यासाठी बीसीसीआय मध्ये असणं गरजेचं होतं असं पवारांना वाटलं। त्यानुसार पवार बीसीसीआयवर गेलेही। तिथून ते इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजेच आयसीसीचे सदस्य बनले। जगमोहन दालमियांचा काळ वगळला तर आयसीसीवर कायम ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांचंच वर्चस्व असायचं। हे समीकरण मोडण्यासाठी बांगलादेश, श्रीलंका, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि दक्षिण भारत इथल्या क्रिकेट संघटनांशी पवारांनी घनिष्ठ संबंध बनवले। आशियाई देश आणि अन्य काही देशांच्या मदतीनं नवा गट तयार केला आणि त्यावेळी आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी पाकिस्ताननं शरद पवारांच्या नावाचा प्रस्ताव दिला। त्यानंतर साऱ्या आशियाई देशांनी त्याला पाठिंबा दिला आणि 1 जुलै 2010 ला पवार आयसीसीचे अध्यक्ष बनले। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करा।